एक पान शिकण्याचे, एक पान प्रेरणेचे. मित्रांनो, आज आपण आलोय रत्नागिरीमध्ये आगाशे एम्पायरचे मालक श्री गौरांग आगाशे सर यांना भेटण्यासाठी. गौरांग सर हे दुसऱ्या पिढीचे उद्योजक आहेत. मला सांगायला अत्यंत आनंद होतो आणि अभिमान वाटतो की आगाशे डिपार्टमेंटल स्टोअर हे संपूर्ण कोकणामधलं पहिलं एसी डिपार्टमेंटल स्टोअर आहे. आणि मित्रांनो, एवढंच नव्हे तर हे संपूर्ण रत्नागिरीमधलं पहिलं ऑनलाईन स्टोअर सुद्धा आहे. सरांनी रत्नागिरीमध्ये अनबॉक्स हे ऑनलाईन डिलिव्हरी सर्व्हिसची सुरुवात केलेली आहे. तर सर, जसं तुम्ही म्हणालात की बदल आपल्याला करत असताना पहिली गोष्ट आपण पेशन्स ठेवायला पाहिजे. त्यानंतर महत्वाचं जी काही आपल्याकडे मॅनपॉवर आहे किंवा जी काही टेक्नॉलॉजी आहे तिला आपल्याला ट्रेन करावं लागतं. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की ग्राहकांना सवय लावावी लागते किंवा एज्युकेट करायला लागतं. मला वाटतं सर्व स्टार्टअप करणाऱ्यांसाठी, नवीन उद्योजकांसाठी आणि जुन्या उद्योजकांसाठी सुद्धा ही खूप काही शिकवणारी गोष्ट होती. व्यवसाय म्हणजे तो खूप काही शिकवून जातो. तुमचा बिगेस्ट सपोर्ट. अर्थात माझी फॅमिली, आई बाबा. येस. तुमचे बिगेस्ट क्रिटिक. येस. त्याला म्हणणं आरसा दाखवणारा माणूस. यानंतरचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, दीप्ती मॅडमला लॉंग वेकेशनला कधी घेऊन जाणार? मॅडम बघतायत. लवकरच नाही, एक तारीख दिलीत, महिना दिलात तर बरं होईल. येणाऱ्या गणपतीनंतर. ओके सर, आपले ई कॉमर्सचे आता कोणते कोणते व्हर्टिकल्स मार्केटमध्ये चालू आहेत? ई कॉमर्सचे जर व्हर्टिकल आपण म्हणालो तर ग्रोसरीसाठी आगाशे ई स्टोअर नावाचं अँड्रॉइड ऍप्लिकेशन अवेलेबल. बरोबर. त्यानंतर अनबॉक्स फूड नावाचं फूड डिलिव्हरी ऍप्लिकेशन iOS आणि अँड्रॉइड दोन्हीकडे अवेलेबल आहे. ओके. त्यानंतर मार्केटमधली गॅप होती की तिकीट बुकिंग कसं करायचं, यासाठी केलेलं इट्स माय शो हे एक पहिलं कोकणातलं ऍप्लिकेशन आहे. त्याचं ऍप्लिकेशन अँड्रॉइडवर उपलब्ध आहे. त्यानंतर अनबॉक्स फार्मा नावाचं ऍप्लिकेशन अँड्रॉइडवर उपलब्ध आहे. आणि आता नवीनच येऊ घातलेलं अनबॉक्स सर्व्हिसेस हे त्यामध्ये इन्क्लूड असेल. आणि त्याच्यामध्येच एक BLC नावाचं बिझनेस लिंक कार्ड अशा नावाचं एक ऍप्लिकेशन त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. म्हणजे आयुष्याच्या सर्व क्षेत्रांना तुम्ही टच केलेला आहे. आणि तो एक मोटिव्ह आहे की ऑल इन वन रूफ असं एक ऍप्लिकेशन आपल्याला आता फायनली तयार करायचं, जे ऑलमोस्ट आता झालेलं आहे. येस. आता तुम्ही एवढा मोठा व्याप सांभाळताय, जवळपास 100 जणांना रोजगार तुमच्या विविध व्यवसायाच्या माध्यमातून मिळतो. हा एवढा मोठा व्याप सांभाळण्यासाठी माणसांची व्यवस्था, मनुष्यबळ तयार करणं, हे सगळं तुम्ही कसं काय करता? त्याच्यासाठी मगाशी म्हटलं असं की स्वतःहून जेव्हा मी काम केलं, म्हणजे अनबॉक्सला जेव्हा मी स्वतः तिथे मॉनिटरिंग, आमचं एक डिपार्टमेंट आहे, मॉनिटरिंग डिपार्टमेंट असतं, तेव्हा ऑर्डर दिसत असतात, तेव्हा मी स्वतः ते काम केलं. तेव्हा मला कळलं की जो कोणी पहिला माणूस मला इथे घ्यायचा आहे त्याला मला शिकवायला लागणार आहे. त्याशिवाय त्याला काहीच कळलं नाही, याची बॅकग्राऊंड काहीच, त्याचा कुठलाही बाजारात कोर्स अवेलेबल नाही या गोष्टीचा, आपल्याला शिकवावं लागतं. मग तेव्हा मी एक एक माणसाला घेऊन ते शिकवायला सुरुवात केली. आणि ट्रेनिंग दिल्याशिवाय ही गोष्ट घडत नाही. डिलिव्हरी बॉयला सुद्धा मला सांगावं लागायचं की तुझं बिहेवियर कसं पाहिजे, तू कसं बोललं पाहिजे, कारण का सर्व्हिसची दुनिया आहे. तुम्ही जर चांगलं बिहेवियर असेल, चांगल्या प्रकारे माल तुम्ही दिला, त्याच्यामध्ये हायजेनिकपणा असेल, तरच तुम्हाला मार्केट आज ऍक्सेप्ट करतं. तर त्या प्रकारे हळूहळू ही व्यवस्था मी निर्माण करत गेलो. आणि त्याप्रमाणे आज बघाल तर म्हणजे आज एक मॉनिटरिंग वेगळं डिपार्टमेंट आहे, डिलिव्हरी बॉयचं वेगळं डिपार्टमेंट आहे, अकाउंटिंगचं वेगळं डिपार्टमेंट आहे. आणि मी जरूर असं सांगेन की हे सगळे लोक आहेत म्हणून आम्ही ज्या काही मी एंटिटी चालवतो, हे विदाऊट हे माझे सगळे जी मदत करणारी माझी मुलं आहेत सगळी, त्यांच्या शिदोरीवरच हे सगळं मोठं होऊ शकतं. तुम्ही जरी एंटरप्रेनर म्हणून आलात आणि एखादा उद्योग निर्माण केला, तर तुमच्या हाताखाली तुम्ही जोपर्यंत माणसं घडवत नाही, तुमची एक टीम घडवत नाही, तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. हे सगळं टीम वर्क आहे, टोटली इट्स अ टीम वर्क. त्यामुळे मी या सगळ्यांचं जरूर धन्यवाद देतो की या सगळ्या लोकांनी आतापर्यंत मला जी काही मदत करत आलीत आणि ते वेळोवेळी स्वतःच असल्यासारखं वागतात, त्यामुळे हा बिझनेस मी पुढे नेऊ शकलो. एकटा गौरांग आगाशे किंवा एकटा कोणी एंटरप्रेनर हा बिझनेस आपला म्हणजे वाढवू शकत नाही. तुम्ही तुमच्या लेवलला मेंटेन करू शकता. बरोबर. तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर याचा फायदा होणार नाही. तर तुम्हाला सांगतो की आज चिपळूणला आपलं ऍप्लिकेशन चालू आहे, तिकडे आपण एक फ्रँचायझी देऊ केली, आज दापोलीमध्ये ऍप्लिकेशन चालू आहे, आज कोल्हापूरमध्ये आमचं ऑफलाईन ऍप्लिकेशन हळूहळू ऑनलाईन ते होण्याकडे वाटचाल आहे. तर माणसांना घडवावं लागतं असं मी म्हणेन, आणि ते स्वतः आपल्याला उतरून घडवावं लागतं. आणि मग त्यानंतर जी काही माणसं घडतील, आता मी काय करतोय, आता मला प्रत्येक वेळेला स्वतःहून जाऊन ते काम करायला नाही लागत. बरोबर. आता जी माझी टीम आहे ती नवीन येणाऱ्या टीमला
ट्रेन शिकवते करते. की कसं करायचं, कसं काम करायचंय. आणि मग आता ते खूप एक चांगला फ्लो आता ही सिस्टीम बसलेली आहे. म्हणजे बऱ्याचदा उद्योजकांची ओरड आहे की आम्हाला चांगलं मनुष्यबळ मिळत नाही. तर यांच्या सरांच्या बोलण्यातून असं आपल्याला समजतंय की अवेलेबलच नाहीये, तुम्हाला ते घेऊन ट्रेन करावं लागतं. ही ट्रेनिंगची तयारी ही उद्योजकाची असली पाहिजे. बिझनेस करणं जेवढी हे आहे किंवा तो नवीन कल्पना आणणं, सिस्टम तंत्रज्ञान आणणं, तेवढंच मनुष्यबळ विकसित करणं ही सुद्धा उद्योजकाचीच जबाबदारी मोठा आहे. चॅलेंज आहे. आता ते बघाल तर सध्याच्या उद्योगधंद्यामध्ये खूप मोठं चॅलेंज आहे की मनुष्यबळ टिकवणं, त्यांना ते शिकवणं आणि त्यानुसार त्यांच्याकडनं काम करून घेणं हे खूप चॅलेंज आहे. आणि तुम्ही सर इतकं शिकवता आणि तो सोडून जातो, कसं डील करता? काय सांगू तुम्हाला, म्हणजे हे जेव्हा माझं कोणी ऐकेल तेव्हा सगळ्यांचं हे एक कॉमन दुःख आहे आमच्या उद्योजकांचं की मन लावून आपण एखादी गोष्ट एखाद्याला शिकवतो आणि जेव्हा तो सांगतो की सर मी आता नाहीये उद्यापासून, किंवा काही लोक व्यवस्थित नोटीस पिरियडमध्ये सांगतात की आम्ही जाणार आहोत म्हणून, तेव्हा वाईट जरूर वाटतं. पण आम्ही जेव्हा तो येतो इंटरव्ह्यूला तेव्हा एक मानसिकता आता तयार केलेली आहे. पूर्वी खूप त्रास झाला या गोष्टीचा, आता एक मानसिकता तयार केलेली आहे की भले तो घडल्यानंतर असं जेव्हा म्हणतो की एखाद्या दुसरीकडे जाणार आहे, तेव्हा ऑफकोर्स मला असं वाटतं की प्रत्येक मनुष्य हा पुढे जाण्यासाठी काहीतरी प्रयत्न करत असतो. तेव्हा आपण ते पॉझिटिव्हली जर घेतलं तर मात्र त्रास होणार नाही. तुम्ही म्हणता असं पूर्वी खूप त्रास व्हायचा, ॲज ऑन डेट आम्ही असं करतो की तो जर पुढे चाललाय तर जरूर त्याला जाऊ द्यावं. त्यामुळे त्यालाही एक रिफ्रेशमेंट मिळते, तोही पुढे जातो, काहीतरी वेगळं करतो. उलट्याही गोष्टी घडतात. त्याला जेव्हा तो बाहेरच्या जगात जातो तेव्हा त्याला कळतं अरे त्यापेक्षा गौरवदादाकडे खूप छान होतं. असे अनेक परत आलेली माणसं आहेत की दादा परत घेशील का मला, मग तेव्हा जर योग्य वेकन्सी असेल तर आपण त्या माणसाला परत घेतो. पण नक्कीच वाईट वाटतं कारण का त्या माणसासाठी आपण खूप कष्ट घेतो, त्याला आपण इतका जीव लावतो की आपल्याला तो आपल्या घरातलाच माणूस होऊन जातो. आणि मी जरूर सांगेन इथल्या आता नवीन तरुणांना हा मेसेज देईन की जेव्हा तुम्ही कुठला एखादा जॉब करा, एखादा व्यवसाय करा, म्हणजे जॉब जेव्हा करता तेव्हा जो कोणी तुमचा तिथे अथॉरिटी आहे, बॉस कोणी आहे, तर तुम्ही जर त्याला काही आउटपुट चांगला नाही दिला तर तो तुमचं इन्क्रीमेंट करू शकत नाही, तो तुम्हाला पुढे नेऊ शकत नाही. आणि त्याच्याबरोबर तुम्ही एक मोठा प्रवास केला, एक लॉंग टर्म जर्नी तुम्ही केली तर तो तुमच्यासाठी अशा काही गोष्टी करेल की तुम्हाला त्या वेगळीकडे जाण्याची गरज नाही. पण आज मुलांकडे तेवढा पेशन्स नाहीये, लोकांना लगेच पैसे पाहिजेत, तर असे लगेच पैसे कधी मिळत नाही. तुम्ही जर मालकाची भावना समजून घेतली, त्याच्याबरोबर अटॅचमेंट ठेवली तर मालक नक्कीच तुम्हाला पुढे घेऊन जातो आणि तो खूप पुढे घेऊन जाऊ शकतो. कारण आमच्या आगाशी स्टोअरमध्ये बघाल तर 20-20 वर्ष, 15 वर्ष, 10 वर्ष काम करणारे लोक आहेत. अनबॉक्स मध्ये सुद्धा सलग 4-4 वर्ष डिलिव्हरी बॉयचं काम करणारे, सलग काही मॉनिटरिंगचं काम करणारी माणसं आजही आमच्याकडे आहेत. तेव्हा वाईट नक्कीच वाटतं, पण आता आम्ही ते खूप पॉझिटिव्हली घ्यायला सुरुवात केलेली आहे. नाही तर खूप त्रास आहे या गोष्टीचा. येस, म्हणजे एम्प्लॉई काम करणारा जो माणूस आहे, स्टाफ आहे, तो आणि उद्योग हे एकत्र ग्रो होऊ शकतात. फक्त दोघांनी पेशन्स दाखवण्याची गरज आहे, नवीन गोष्टी अडॉप्ट करण्याची गरज आहे. आपण आता सर मनुष्यबळाविषयी बोलतोय. एक मनुष्यबळ आपल्या घरामध्ये असतं. उद्योजकाची पत्नी होणं हे अतिशय कठीण काम आहे. कारण प्रत्येक स्त्रीची अपेक्षा असते की नवऱ्याबरोबर वेळ स्पेंड करायला मिळावं, बाहेर जायला मिळावं, एकत्र बाहेर जाऊन आपला आपला वेळ असा एन्जॉय करावा. तुम्हाला करता येतो? खरं म्हणाल तर याचं उत्तर असं आहे की नाही येत थोडा करता. आणि जो बऱ्याच लोकांचा विषय तो माझ्याही बाबतीत आहे की त्या प्रमाणात आज द्यायला पाहिजे वेळ, तर त्या प्रमाणात कमी वयामध्ये भरपूर व्याप वाढवल्यामुळे, आणि त्याला कारणीभूत मीच आहे, त्यामुळे त्या प्रमाणात वेळ तेवढा नाही देत. पण जेव्हा जो देतोय, जेवढा कमी वेळ देता येतो, पण तो मात्र 100% त्यांचा वेळ देतो. अर्थात असं पण होतं की जेव्हा तो वेळ देतो तर तेही लोक ते ऍक्सेप्ट करतायत, नाहीतर हे कनेक्शन नाही होऊ शकत. कुठेतरी वादविवाद किंवा अशा घटनेकडे आपण जाऊ शकतो. पण पॉझिटिव्हली ते लोक घेत आहेत की त्यांना कळतं की काय चाललंय. ज्याला ही परिस्थिती कळते तर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही. पण नाहीतर अदरवाईज खरं सांगायला हरकत नाही की वेळ नाही तेवढा देता येत. येस, कारण ही प्रत्येक उद्योजकाची व्यथा आहे की एकदा का इकडे इतकं बिझी झाल्यानंतर घरात थोडासा वेळ देणं कमी होतं, तर ते समजून घेणारी फॅमिली असणं हे उद्योजकाचं भाग्य आहे. नक्कीच. काही सांगाल त्या निमित्ताने मॅडम ना? नक्कीच की ती घरात असते, माझी मुलगी आहे दुर्वा, आता 3रीला आहे, आई वडील आहेत. तर बऱ्याच वेळा असं घडतं की दुपारचं जेवण स्किप झालंय, रात्रीचं जेवण स्किप झालंय, आज नाश्त्यालाच नाहीये, रात्री कधी घरी येऊन झोपला माहिती नाहीये. तर तुम्ही सगळेजण जो काही मला हे सगळं करताना पॉझिटिव्हली माझ्या पाठीशी उभे राहात, म्हणूनच ही सगळी वाटचाल मी करू शकतो. नाहीतर केवळ हे सगळं अशक्य आहे. त्यामुळे
हे पूर्ण म्हणजे म्हणतात तसं कोर्टामध्ये आपण जशी साक्ष देतो तशी ती साक्ष देतो की त्यांच्याशिवाय हे अशक्य आहे. नक्कीच. येस सर. आता परत व्यवसायाकडे येऊया. व्यवसाय आपण करत असतो प्रॉफिट कमवण्यासाठी, नफा कमवण्यासाठी, आणि हे करत असताना बॅलन्स शीट मेंटेन करणं. आपली जी आर्थिक गाडी आहे ती व्यवस्थित रुळावरती चालली की नाही, त्याची तुम्ही एक सवय सांगितली की तुम्ही सीए सोबत बसता, विकली मंथली रिव्ह्यूज करता. कसे करता आणि किती गरजेचे आहेत? आता थोडंसं या विषयाकडे वळताना मी तुम्हाला सांगेन की बऱ्याच वेळेला असं घडतं की सीए लोक जे असतात, म्हणजे जे चार्टर्ड अकाउंट आपण ज्यांना म्हणतो, तर एक समज झालेला असतो की सीए कडे जायचं म्हणजे ते असं काहीतरी टॅक्स काढून देणार, मग तो भरायचा आहे, मग पेनल्टी अमुक तमुक. तर असं नसतं. या क्षेत्राकडे लोकांनी पण थोडा नजरिया बदलून वागायला पाहिजे. मी 100% तुम्हाला आता सांगेन की माझे जे आता सीए आहेत, शरदचंद्र वजे आणि गायत्री वजे, दोघ जण आहेत. तर त्यांनी मला जे काही सहकार्य आज केलंय, मी तुम्हाला म्हटलं की मी मीटिंग करतो किंवा काही करतो, तर अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये व्यावहारिकता जपणं हे अत्यंत महत्वाचं आहे. नाहीतर भले तुम्ही लोन काढा किंवा काही काढा, पण जर व्यवस्थित तुमचा EMI जात नाहीये, तुमचे खर्च अवाढव्य होत आहे, तर तो बिझनेस तुमचा एक ना एक दिवस बंदच ठप्प पडणार. त्यामुळे जेव्हा मी वजे सरांकडे गेलो तेव्हा त्यांनी मला आपल्या क्लायंटचा धंदा कसा ग्रो होईल, काय गोष्टी जर तू केल्यास तर गौरव आज मार्केटमध्ये पटकन जाऊ शकतोस. ऍज अ अकाउंटिंग कन्सेप्ट म्हणून म्हणतोय, बाकी मार्केटिंग कन्सेप्ट माझ्याकडे होतं. पण एखादा डिस्काउंट तुम्ही आता वाचता की अप टू काहीतरी डिस्काउंट आहे किंवा अप टू काहीतरी अमुक तमुक आहे, तर हे मी फक्त माझं कौशल्य नाहीये. सीए सर आमची दर आठवड्यातनं 2दा व्हिजिट होते. लोकांना एक वेळा सीए भेटताना कठीण असते परिस्थिती, पण सर मला दर आठवड्यातनं 2दा वेळ देतात. आम्ही डिस्कशन करतोय की बिझनेस आतापर्यंत काय लेवलला झालाय, काय केल्यामुळे आपली स्कीम डिझाईन केल्यामुळे आपण पुढे जाऊ शकतो, मार्केटमध्ये आपलं एक चांगलं प्रतिबिंब येऊ शकतं. तर या सगळ्याचा खूप सपोर्ट सीए लोक आमचे करतायत. आणि म्हणून लोकांनी सीएकडे पॉझिटिव्ह अँगलने बघितलं पाहिजे की जर तुम्ही तुमचं सगळं खरं त्यांना सांगितलं तर 100% ते लोक तुम्हाला सांगतात की तुम्ही ह्या गोष्टी करा, तुम्ही ऑटोमॅटिकली पुढे जाऊ शकता. आणि मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये जो काही जीएसटीचं रेग्युलेशन आहे, अजून कोणत्या प्रकारचे टॅक्स आहेत, ह्याचा जर अभ्यास तुमच्याकडे नसेल आणि जर तुमचा सीए चांगला असेल, त्याचा तुम्ही गायडन्स घेतलात, तर एंटरप्रिनरला या गोष्टींची खूप गरज आहे. कारण का खूप चांगल्या स्कीम टॅक्सच्या येत असतात, त्याच्यामधून तुम्ही तुमचा बिझनेस चांगला ग्रो करू शकता. तर तुमच्या वतीने मी म्हणेन की लोकांनी याकडे लक्ष द्यावं एंटरप्रिनरने, आणि सीएचा जरूर या अँगलने विचार करावा. तेव्हा खूप पॉझिटिव्ह बदल आपल्याला दिसून येईल. सीए हा एका डॉक्टर प्रमाणे असतो की जसं आपण डॉक्टरकडे जाऊन खरं सांगतो, तसं सीए कडे जाऊन जर खरं सांगितलं आणि बॅलन्स शीट सीए बरोबर आपल्याला पण व्यवस्थित वाचता आली, तर आपल्या बिझनेसचं जे आरोग्य आहे ते सुदृढ राहू शकतं. आपण जास्त काळ परफॉर्मन्स करू शकतो. आता जसं तुमचं अनबॉक्स आहे, आगाशी डिपार्टमेंटल स्टोअर आहेत, त्याचबरोबर तुमचे बिझनेस अजून सुद्धा व्हर्टिकल्स आहेत, तर त्याच्याबद्दल थोडक्यामध्ये सांगा. त्याच्यामध्ये असं मी म्हणेन की अजून एक नवीन सगळ्या पिढीला मी सांगू इच्छितो की एंटरप्रेन्योर झाल्यानंतर आपल्याला मार्केटमधल्या गॅप शोधणं हे खूप महत्वाचं आहे. आत्ता लोकांना काय पाहिजे, ही जर तुम्ही गरज ओळखली मार्केटमधली, तर नक्की तुम्हाला काहीतरी वेगळं करण्याची, म्हणजेच ते एंटरप्रेन्योर आहे, काहीतरी वेगळं करण्याची तुम्हाला सुचण्याची एक इच्छा व्यक्त होणं. तर ते जेव्हा मी हे फूड जेव्हा एका स्टेबल झालं एका लाईनवर, तेव्हा मी मेडिकलला जेव्हा जायचो तेव्हा तिथे एखादा असं मुलगा यायचा, सगळं असं भरपूर पार्सल घेऊन पटकन द्यायचा आणि निघून जायचा. तर मला असं वाटलं की कदाचित इथे कुठेतरी आपण जे फूड चालू केलंय त्याचा कुठेतरी उपयोग इथे सुद्धा होऊ शकतो. आणि आमचं जे आगाशी फूड कोर्ट हॉटेल आहे तिथे मी जसा एकेका व्यक्तीचा उल्लेख केला, मग मी IT RX सोल्युशन बाबांचा माझा उल्लेख केला किंवा अजून काही लोकांचा उल्लेख केला, तर माझ्या आयुष्यामध्ये एक आपले जे भूलतज्ञ आहेत डॉक्टर सुरत प्रभू देसाई, हे फूड कोर्टला आमच्याकडे चहा कॉफी प्यायला रेग्युलर यायचे. आणि मी त्यांना बोलायला आणि ते मला बोलायला, एक अशी एक वेळ आली की डॉक्टर म्हटलं ना, मला एक जरा बोलायचं होतं की हल्ली तुमच्या या सगळ्या मेडिकल क्षेत्रात हे काही फार्माचे डिस्ट्रीब्युटर असतात, काहीतरी माल जातो किंवा काय होतं, तर अशा प्रकारचं काही करू शकतो का मी याच्यामध्ये. ते म्हणले, अरे मी तुला सेम कन्सेप्ट सांगायला त्याच सांगणार होतो की तू जरा बोलायचंय. आणि त्यांनी मला तेव्हा सांगितलं की गौरांग, जरूर या गोष्टीची आज मार्केटमध्ये गरज आहे, तू जे म्हणतोयस त्याची आज 100% गरज आहे. पण म्हटलं सर, माझी कोणाचीच ओळख नाहीये. मग सरांनी इथले जे डिस्ट्रीब्युटरची जी असोसिएशन आहे मेडिकलची, त्यांना हा विषय जाऊन सांगितला की गौरांगच्या मनात असं काहीतरी आलंय, तर तुम्ही त्याला बोलवा. आणि नवीन उद्योगाची कुठेतरी एक सुरुवात झाली. मला त्यांची कॉन्फरन्स मीटिंग आयोजित केली. जवळपास 16 ते 20 डिस्ट्रीब्युटर उपलब्ध होते आणि मी त्यांना बऱ्यापैकी माझी एक बेसिक सांगितली. पण तेव्हा पण असंच की म्हणजे, अरे हा म्हणतोय पण हे खरंच शक्य आहे का. म्हटलं, मी तुम्हाला
एखादा पायलट प्रोजेक्ट करून बघूया, सक्सेस झाला तर करूया म्हटलं. आणि त्या प्रकारे मी अनबॉक्स फार्मा, इट इज अ B2B बिझनेस. आता जे या बिझनेस क्षेत्रात त्यांना माहिती आहे, एक B2C असतो, एक B2B Yes. असतो. आता माझा जो अनबॉक्स फूड आहे तो B2C बिझनेस आहे. फार्मा इज अ B2B बिझनेस, ज्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटरकडनं ऑर्डर घेऊन मला मेडिकल स्टोअरला द्यायची आहे. तर मग मी परत तुम्हाला म्हणालो असं की त्या डेव्हलपरला सगळा तो कोड द्यायला लागतो. अगदी. तर तो द्यायच्या आधी मी काय असं म्हटलं की आपण एक कच्चं काम करून बघूया. तर मग मी काय करायचो, त्या डिस्ट्रीब्युटरकडे दररोज जायचो स्वतःचीच गाडी घेऊन, आणि त्यांची ऑर्डर ज्या काही कोणाला पोहोचवायच्या त्या लिहून घ्यायचो. त्या ऑर्डर स्वतः बॅगेत घ्यायच्या आणि आपणच त्या ऑर्डर पोहोचवायला जायचं. त्याच्यातनं काय कळलं की किती किती पेरीमध्ये रत्नागिरीचे हे लोक डिस्ट्रीब्यूट करतात, किती वेळा यांच्याकडे माल जातो, त्याचं आकारमान काय आहे, त्याचे बारीक बारीक अभ्यास आपण जर लिहून घेतला तर आपल्याला ते डेव्हलप करणं सोपं जातं. थोडा असा अभ्यास झाल्यानंतर कळलं की ठीक आहे, आपण बऱ्यापैकी असं वाटलं की करू शकतो. असं काय आहे, ठीक आहे, चॅलेंजेस आहेत पण करू शकतो. मग प्रशांतला एक कच्चा ड्राफ्ट लिहून दिला, त्याप्रमाणे एक बेसिक ऍप्लिकेशन प्रशांतने तयार केलं. आणि अक्षर तुम्हाला खोटं वाटेल की तेव्हा माझी सेंट्रो होती, पण सेंट्रो तेवढं सगळं मावायचं नाही गाडीमध्ये. मग मारुती व्हॅन भाड्याने घेणं, ती स्वतः चालवायची. मग एक दुकानातलाच मुलगा घेतला, त्याला घेऊन तो सगळा पार्सल भरायची, पोचवून यायचं. आणि असं असं करता त्या डिस्ट्रीब्युटरला वाटायला लागलं की हो, हा मनुष्य जर स्वतः काहीतरी करतोय तर यावरती हा काम करू शकतो. पण एक मोठी अडचण त्यामध्ये आली होती, म्हणजे पुढे मी तुम्हाला म्हणणार होतो, पण त्यावेळेला कॉस्ट बसत नव्हती. म्हणजे जी एवढी कॉस्ट मी काढली पेट्रोल गाडीवरनं, तर ती माझ्याकडनं मॅनेज होत नव्हती. म्हणजे मला कळत होतं की डिस्ट्रीब्युटर लोक हे ऍक्सेप्ट नाही करणार. आणि मग त्यामुळे थोडंसं परत वाटलं की अरे ही गडबड होणार आहे. जेव्हा मी प्रपोजल द्यायला गेलो तर अरे हा जर खर्च करायचा असेल तर आम्हीच आमची मुलं फिरवतो, तुला कशाला आम्ही पार्सल देऊ. त्यामुळे खरं म्हणता दुसरा बिझनेस म्हणजे अनबॉक्स फार्मा आहे, तो आम्ही इथपर्यंत या लेवलला तरी आता चालू केला. आणि आज त्याच्या तुम्ही दर दिवसाला मला सांगायला आवडेल 1000 ऑर्डर्स अनबॉक्स फार्माच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात. मला सर संपूर्ण प्रवास जो आहे ना, तो मला वाटतं एक मास्टर क्लास आहे तुमचा, की माणसाने स्वतः पहिला हाताने केलंय, मग त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आणली आहे, त्याच्यासाठी कच्चं प्रारूप तयार केलंय, मग माणसं आणलेत आणि मग ते आज एवढं इथपर्यंत या स्टेजला आलंय. ही खरोखर शिकण्यासारखी प्रोसेस आहे. सर जसं म्हणाले की कन्सेप्ट चांगला होता, त्यांना मान्य पण होता. यानंतरचा महत्वाचा विषय आहे कॉस्ट, आणि पेट्रोलमुळे ती कॉस्ट वाढते. मग काय केलं त्याच्यासाठी? काय विचारू नका. तेव्हा असं झालेलं की आधी काही सुचत नव्हतं नक्की काय करायचं. पण नंतर जस्ट तेव्हा माझा एक मित्र आहे श्रेयस सावंत, यांचं आजही सुरेख मोटर्स नावाचं मांडवीमध्ये दुकान आहे. तर तो तेव्हा इलेक्ट्रिक गाड्या त्याने विकायला सुरुवात केली. तर जस्ट जाऊन श्रेयसला विचारलं, श्रेयस काय रे, कितपत काय तुझ्या गाडीचं, कसं काय किलोमीटर होतात, काय होतात. तर त्याने मला 2-3 मॉडेल दाखवली. आणि तेव्हा जेव्हा मी त्याने किलोमीटर सांगितले, त्यातलं एक मॉडेल होतं, मला आता आठवतंय, फाल्कन नावाचं, ज्याच्यामध्ये समोर खूप चांगली पार्सल राहू शकत होती आणि पाठी एक जर बॉक्स केला असता त्याच्यामध्ये पण पार्सल राहिली असती, म्हणजे माझी डिलिव्हरी पण लवकर झाली असते. तर त्याने जी मला कॉस्ट सांगितली तेव्हा मला कळलं, अरे आपण ह्या मार्केटचा पण अभ्यास केला पाहिजे. आज जर इलेक्ट्रिकवर जर आपण आलो तर खर्च एवढा वाचतोय पेट्रोल आणि जर इलेक्ट्रिक मधला, लगेच रात्री येऊन म्हटलं परत एक नवीन कॉस्ट शीट तयार करूया. त्याने मला किलोमीटर सांगितले होते, चार्जिंगचा खर्च सांगितला होता, आणि त्यानुसार एक नवीन कॉस्ट शीट बनवली आणि ते प्रपोजल घेऊन मी डिस्ट्रीब्युटरकडे गेलो. घेतल्यावरती लगेच म्हणाले चालेल, हे असेल तर आम्हाला परवडू शकतं. पेट्रोल आणि याच्यामध्ये खूप वास्ट डिफरन्स पडला होता. बरोबर. पण परत त्यांना पण धन्यवाद देईन की त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं. थोड्याशा निगोशिएशन झाल्या त्या कुठल्याही बिझनेसमध्ये होतात, आणि त्यांनी मला सांगितलं की तू सगळ्या डिस्ट्रीब्युटर आम्ही तुला देणार नाही, काही मोजक्या डिस्ट्रीब्युटर तू काम चालू करू शकतोस. आणि मग मी त्यानुसार एक पहिल्या 5 डिस्ट्रीब्युटर काम चालू केलं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी 3 गाड्या घेतल्या होत्या. काम वाढलं, डिस्ट्रीब्युटर वाढले, 5चे 8 झाले, 10 झाले, गाड्या सुद्धा 3च्या 5 झाल्या, 8 झाल्या, 10 झाल्या. आणि रत्नागिरीमध्ये पहिल्यांदा ऍज अ कमर्शियल इलेक्ट्रिक गाडी म्हणून अनबॉक्स फार्माने सुरुवात केली. आणि प्रॉपर 10 गाड्यांचा सेटअप आपण तिथे उभारला आणि काम चालू केलं. आणि मग त्याचं नंतर असं झालं की आता तिकडे कॉस्ट होते, तर मग आमच्या ज्या वजे सरांच्या मिटिंग व्हायच्या त्याच्यामध्ये असं व्हायचं, अरे गौरव तिकडे कॉस्ट वाचते, मग आपण फूडमध्ये पण काहीतरी करू शकतो. म्हटलं बघा काय असेल तर मांडून बघूया. पण म्हटलं त्या मुलांच्या हातात द्यायच्या गाड्या, मग ते कितपत ते रिस्क आहे, काय आहे, तर त्याचा अभ्यास केला. तर तेव्हा मार्केटमध्ये जशी श्रेयसची एक कंपनी होती, तशी एक ओला नावाची कंपनी जस्ट मार्केटमध्ये सगळे धुमाकूळ चालला होता की ओलाच्या गाड्या. तर तेव्हा त्याबरोबरच्या एक 2-3 कंपन्यांचा अभ्यास केल्यानंतर ओलाचं आम्हाला ॲव्हरेज चांगलं वाटलं. ती गाडी छोटी होती, पायात जागा किंवा डिकीमध्ये भरपूर, पायात कमी होती
डिकीमध्ये जागा जास्त होती, ज्यामुळे आम्हाला पाठचा बॉक्स ठेवण्याची गरज नव्हती. ओके. जे फूड पार्सल आहे ते डिकीत ठेवलं की काम संपलं डिलिव्हरी बॉयचं. मग त्याचा बरं सगळा रेशो आखला की किती किलोमीटर जाईल, चार्जिंग किती वेळ करायला लागेल. तर आज माझ्याकडे 15 ओलाच्या गाड्या आहेत, ज्या आम्ही फार्माचं 1 वर्ष पूर्ण झालं गाड्यांना, आणि लगेच विचार केला. म्हणजे मगाशी आपण म्हणालो असं की सीएन कडनं आपल्याला काय इनपुट हा. मिळतात, तर कॉस्ट इफेक्टिव्ह कसं करता येईल. त्यांनी मला एक विचार दिला. लगेच मी तो विचार मनात घेतला आणि लगेच इलेक्ट्रिफिकेशन कसं करता येईल. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगेन की आजही पॅन इंडिया स्वतःच्या मालकीच्या इलेक्ट्रिक गाड्या असणारं अनबॉक्स नावाचं एकमेव फूड डिलिव्हरी ऍप्लिकेशन आहे. क्या बात आहे. नामांकित कंपन्या आहेत, पण हे पाऊल आपण पहिल्यांदा गेली 2 वर्षापूर्वी उचललं आणि आज अतिशय सक्सेस रेट आहे. लोक बरंच काही बोलतात, गाड्या पेटतात, गाड्यांना काहीतरी अमुक होतं तमुक होतं. असं नाहीये. तुम्हाला एकदा ते रुटीन लागलं, तुम्हाला कळलं की खरंच त्या गाड्या कशा वापरायच्या. वापरल्या पाहिजेत, तर कोणताही त्रास इलेक्ट्रिक गाडीमध्ये होत नाही. आज आमच्या घरामध्ये एकही पेट्रोलची गाडी आम्ही वैयक्तिक सुद्धा वापरत नाही. सगळेजण आम्ही इलेक्ट्रिकच्या गाड्या वापरतो. टीव्हीएस आहे, हिरो आहे, ओला आहे, फाल्कन आहे, श्रेयस सावंतची आता नवीन आम्ही एक बायजूस नावाची गाडी घेतली. सगळं इलेक्ट्रिफिकेशन आहे, काहीही प्रॉब्लेम येत नाही. एमएससीबी कडनं पण तुम्हाला चांगलं सहकार्य होतं. त्यांचा एक वेगळा इलेक्ट्रिक गाड्यांसाठी वेगळा मीटर आहे, त्याची आकारणी सुद्धा वेगळी होती. हे मुद्दा पण मी स्पेसिफिकली सांगतोय कारण का जेव्हा तुम्ही एंटरप्रेनर म्हणून जर ह्या अशा प्रकारच्या कोणी कमोडिटीमध्ये जर कोण येत असेल तर त्यांनी त्याही गोष्टींचा जर अभ्यास केला की एमएससीबीची नवीन नवीन काय रेग्युलेशन आहेत, तर तो सुद्धा पहिला मीटर आपण ओलासाठी घेतला होता आणि आता तो आम्हाला एक वेगळं बिलिंग होतं त्याने आणि अतिशय चांगला सेटअप. म्हणजे आम्ही इको फ्रेंडली आपण जे काय म्हणतो डिलिव्हरी, असं आम्ही आमचा आता मोटिव्ह ठेवून आम्ही त्या लेवलला आज आम्ही आमचं काम करतो. क्या बात आहे सर. तुमचा एकंदरीत मोठोच असा आहे की पर्यावरणाचं रक्षण व्हावं. आणि मला सगळ्या तुमच्या बोलण्यामधून अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत एक महत्वाची गोष्ट जाणवली की त्या मागचा प्रत्येक गोष्टीचा बारकाईने केलेला अभ्यास, त्याची कॉस्ट शीट, म्हणजे हवेतलं काही नाही, प्रत्यक्ष कागदावरती किती येणार, किती जाणार, आणि त्याचा प्रत्येक पॅरामीटरचा केलेला अभ्यास. मला वाटतं ही बारकाई शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे. जसं तुम्ही अनबॉक्स हे पूर्ण इको फ्रेंडली केलेलं आहे, तुम्ही सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह असता आणि पर्यावरण रक्षणासाठी सुद्धा तुम्ही काही इनिशिएटिव्ह चालू केलेले आहेत, तर त्याविषयी जरा थोडक्यामध्ये सांगा. कसं असतं, वडिलांपासून शिकवण अशी आलेली आहे की जसं आपण काहीतरी बिझनेस करतोय, काही करतोय, तर आपण समाजाचं पण काहीतरी आज देणं लागतो, त्यांच्यासाठी पण काहीतरी आज करणं गरजेचं आहे. समाज म्हणजे माझं म्हणणं आहे की सर्व समाजासाठी जे कोणी आपल्या आजूबाजूला लोक आहेत, सगळ्या धर्मातली, सगळ्या पंथातली, त्यांच्यासाठी पण काहीतरी देणं लागतो. तर त्यानुसार माझ्या डोक्यात असं आलं की आज जो काही प्रचंड प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा हा जो काही एक मोठी समस्या आहे, कारण प्रत्येकाला तो घंटागाडीत देणं शक्य होत नाही किंवा काही घरातल्या अडचणी असतात त्यांना देता येत नाही. तर बिझनेस आणि सोशल काय कनेक्शन करता येईल असं थोडंसं डोक्यात घेऊन मी प्लॅस्टिक कलेक्ट करता येईल का लोकांकडचं या कन्सेप्टवर थोडा विचार केला आणि मी 1 जानेवारी 2024 रोजी आपल्या अनबॉक्सच्याच ॲपवर डिस्पोज युअर प्लॅस्टिक वेस्ट असा एक टॅब केला, ज्याच्यामध्ये मी लोकांना त्यांच्या घरात असलेल्या प्लॅस्टिकचा फोटो पाठवायचं असे ते एक प्रोसिजर आहे. आणि तो फोटो आमच्याकडे आला की दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आम्ही त्या लोकांचं प्लॅस्टिक आमचा मुलगा जाऊन कलेक्ट करेल. आणि आपल्याच रत्नागिरीतले मोठे उद्योजक आहेत श्री राजन शेठ मलुष्टे, त्यांचा मुलगा मल्हार मलुष्टे, त्यांचा इथे रिसायकलिंगचा प्रोजेक्ट आहे आपल्या MIDC मध्ये. तर तिथे गेल्यानंतर तो मला असं म्हणाला की मी ते सगळं प्लॅस्टिक घेईल, त्याच्यापासून तो ग्रॅन्युअल्स बनवतो आणि तो ते मुंबईला परत पाठवतो, त्याच्यातनं परत प्लॅस्टिक तयार होतं. ओके. तर ही सगळी प्रोसेस जुळून आली आणि मी इको फ्रेंडली आणि पर्यावरण पूरक म्हणून मी प्लॅस्टिकचा कचरा जर थोड्या प्रमाणात जरी आपण कमी करू शकतो का असा एक विचार ठेवून प्लॅस्टिक कलेक्शन सुरुवात केली. थोड्या दिवसांनी असं व्हायला लागलं की आपण फीडबॅक, जसं तुम्ही म्हणताय असं फीडबॅक घेण्याची पण गरज आहे, ग्राहकांचे फीडबॅक, त्याचा पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे. तर लोक म्हणाले की अरे घरात गौरव जसं तू प्लॅस्टिक नेतोयस ना, जुने कपडे इतके आहेत, त्याचं काय करायचा प्रश्न. बरोबर आहे. आज काय झालं, 100 रुपयात टी शर्ट मिळतो, 100 रुपये पॅन्ट मिळते, 2-3 महिने वापरायची, ट्रेंड बदललाय, टाकून द्यायची, नवीन घ्यायची. तर हे एवढे कपडे संपतात, द्यायचे कोणाकडे. तर म्हटलं अरे बापरे. पण म्हटलं आता मनुष्याने माझं प्लॅस्टिक घ्यायचं मान्य केलंय, कपडे कोण घेणार. पण मग तेव्हा म्हणतो ना आपण, जर आपल्या इच्छा असेल आणि तर मार्ग दिसतो, म्हण काय मराठीतली खोटी नाहीये. त्याप्रमाणे पूर्णम इको विजन अशी एक पुण्यात संस्था आहे आणि त्यांचे जे राजेश मणेरीकर सर एका व्याख्यानासाठी इकडे आले होते, आमची थोडी भेट झाली. त्याच्यामध्ये आमचा हर्षद तुळपुळे म्हणून माझा एक भाऊ आहे, त्याने माझं त्यांच्याबरोबर कनेक्शन करून दिलं की गौरांग असं असं ते आहे आणि अशा प्रकारे ते काम करतात. मग अशी मी थोडंसं सांगायला विसरलो की प्लॅस्टिक कलेक्शन हा जो विषय आहे ह्याच्यामध्ये सुद्धा हर्षदने मला प्रचंड मोठी मदत केली.
तर तो ह्या गोष्टींचा खूप पुरस्कर्ता आहे आणि त्याच्या प्रेरणेने सुद्धा मी जास्त पुढे ह्या एन्व्हायरमेंटल फ्रेंडलीमध्ये काम करायला सुरुवात केली. मंडलीकरांनी सांगितल्याप्रमाणे मी लगेच मग प्लॅस्टिक प्रमाणे मी जुने कपडे पण घ्यायला लागले. त्याने तिथे बेरोजगार तरुणांसाठी एक फॅक्टरी केलेली आहे ज्याच्यामध्ये जुने कपडे घेतले जातात. त्याच्यापासून कॉटन म्हणजे कॉटनचा धागा किंवा आपल्या घरातल्या पायपुसण्या, लेडीजच्या पर्सेस हे बनवण्याची मशीनरी त्यांनी विकसित केलेली आहे. त्यामुळे आता तो एक प्रवास चालू झाला आणि रिसेंटली आता सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती की आम्ही याच वर्षापासून 26 जानेवारी रोजी ई वेस्ट गोळा करायला पण जाऊ. लगेच लोकांचा परत फीडबॅक बदलला. आता गौरंग कपडे घेतलेस, अरे ते एकसारखे मोबाईल पडून आहेत, चार्जर पडून आहेत, वायर्स आहेत, तर त्या पण घे. चला म्हटलं आता चांगली गोष्ट आहे ते करायला पाहिजे, जर जमली तर करायची. आणि मग आता आम्ही इलेक्ट्रिक वेस्ट सुद्धा दर महिन्याची शेवटी थोडक्यात एक सुशिक्षित भंगारवाला असं एक आता थोडस नाव झालेलं आहे की प्लास्टिक घेणार, तुमचं इलेक्ट्रिक वेस्ट घेणार, जुने कपडे घेणार, असं सुद्धा आता अनबॉक्स नाव झालंय. पण मी सांगेन की जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये आलात, पण थोडासा बिझनेस म्हणून म्हटलं की म्हणजे मी हे एंटरप्रेन्योर या सगळ्यांसाठी सांगेन की दोन्ही दृष्टिकोन ठेवायला लागतात. जसं मी सोशल काम करतोय तर माझ्याकडनं काय होतंय तर माझा खर्च खूप होतो, ही सगळी सिस्टीम राबवायची, काही याच्यातनं आपल्याला मिळत नाही. पण काय होतं, तुमचं एक कायम नाव लोकांसमोर ब्रँडिंग होतं, ब्रँडिंग होतं, त्याच्यासाठी तुम्ही जो काही पैसा खर्च करता तर त्यापेक्षा हे ऑटोमॅटिकली ब्रँडिंग होतं. लोक तुम्ही मगाशी म्हणा की एक लोकांची अटॅचमेंट आपल्या बरोबर राहते. लोकांना कळतं की हे लोक सोशली काम करतात तर आपण यांच्याबरोबर कनेक्ट राहायला पाहिजे. अशा अर्थाने बारीक सारीक का होईना पण त्याच्यात कुठेतरी बिझनेसला तुम्हाला त्याचा हातभार लागतो. नक्की तुम्ही असं म्हणणार नाही की फक्त सोशल होतंय, त्यातनं कुठेतरी इनपुट आपल्याला मिळतं. आम्ही काही लोकांना कुपन देतो, म्हणजे जेव्हा आम्ही हा प्लॅस्टिक कचरा किंवा हे जे काही वेस्ट घेतो त्याच्या अगेन्स्ट आम्ही लोकांना एक कुपन देतो आणि ते कुपन रिडीम केल्याशिवाय त्यांना पुढच्या महिन्याचा वेस्ट देता येतो. हे मात्र एक बॅरिकेड. मी हे पण सांगेन की काही लोक वावत जातात, चला करायचंय ना तर चल एका साईडने नुसतं सोशल करायला लाग, असं होणार नाही. त्याची एक लिमिट आहे, त्या लिमिटच्या पलीकडे जर सोशल ऍक्टिव्हिटी केल्या तर तुम्हाला त्याचा बिझनेसवर परिणाम होणार, विपरीत परिणाम होणार. त्यामुळे कुठेतरी बॅलन्स लेवलला केलं पाहिजे. लोकांनाही कळलं पाहिजे की ठीक आहे तो करतोय ना सोशल, पण आपण पण काहीतरी केलं पाहिजे. एक पाऊल त्यांनी पुढे यायचंय, एक पाऊल तुम्ही पुढे यायचंय, असा मी दोन्ही साईडला तुम्हाला तुमच्या माध्यमातून देईल की असं ते बॅलन्स जमला, दोन्ही बाजूला विन विन सिच्युएशन पाहिजे. वावत जातात. येस. आणि बऱ्याचदा ना या प्रॉब्लेम विषयी ना खूप लेक्चर्स दिली जातात, भाषणं दिली जातात, पण एंटरप्रेन्योरशिपचा एक अर्थ असा पण आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. जो समाजामध्ये प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्याची जी इंटरप्राइज ज्याला आपण म्हणतो ती खुमखुमी आहे ती एंटरप्रेन्योर मध्ये असते आणि तिचा आपण वापर करतो. आता आपण सगळीकडे बघतोय की स्टार्टअप सगळीकडे खूप कल्चर चालू झालंय, वेगवेगळे शोज यायला लागलेले आहेत. विद्यार्थ्यांना असेल, लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांना असेल किंवा जॉब मध्ये असणाऱ्यांना बॉस काहीतरी बोलला म्हणून स्टार्टअप मध्ये यायचंय, तर काय सांगाल त्यांना की त्यांनी कुठून सुरुवात करायला पाहिजे, याबद्दल तुमच्या अनुभवातून त्यांना काय सांगाल? स्टार्टअप मध्ये जर मुलांना यायचं आहे तर ती खरंच चांगली गोष्ट की काहीतरी तुम्हाला सुचतं की काहीतरी आपल्याला नवीन चालू करायचंय, की ज्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं असतं की पहिल्यांदा कोणी गोष्ट काय असते, कोणतीही तुम्ही संकल्पना मांडायला सोपं जातं कधी कधी, पण तुम्ही असं म्हणा की त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं किंवा महत्वाचा विषय म्हणजे ज्याच्याशिवाय हे मॅनेजच होत होते म्हणजे फंड मॅनेजमेंट. हा खूप एंटरप्रेन्योरशिप मध्ये काय होतं की कल्पना येऊ शकते पण फंडमुळे आज अनेक मुलं पाठी राहतात. मी तुम्हाला सांगेन की तुमच्या माध्यमातून असं सांगेन की मुलांनी ज्या काही गव्हर्नमेंटच्या निरनिराळ्या स्कीम येतात, स्टार्टअपच्या पण स्कीम असतात, अनेक लोन आपल्याला मिळू शकतं की ज्याच्या काही अशा अटी असतात की तुम्ही अमुक बिझनेसला चालना दिल्यानंतर तुम्ही त्याची परतफेड करायची आहे, कमी टक्क्यात तुम्हाला मिळणार आहे. तर सतत आपलं या योजनांकडे लक्ष असलं पाहिजे, तर एखादी त्यातली योजना आपण आपल्याकडे घेऊ शकतो. त्याप्रमाणे जसं मगाशी तुम्हाला म्हटलं की बऱ्याच लोकांनी कुठे ना कुठेतरी सपोर्ट देऊ केला, त्यामुळे मलाही फंडची गरज होती. आज सांगायला तुम्हाला चांगलं वाटेल की आज या 4 वर्षामध्ये जे काही अनबॉक्स म्हणून चालू केलं त्याच्यामध्ये कोणताही घरातला पैसा वापरायला लागेल अशी एकदाही वेळ जवळपास आणू दिली नाही. सगळं जे काही केलं ते आज पूर्ण मी लोनवर हा बिझनेस उभा केलेला आहे आणि लोन हे असलंच पाहिजे. लोन असेल तर आपल्याला एक जबाबदारी राहते, महिन्याचं एक टेन्शन ऑटोमॅटिकली जनरेट होत राहतं की आपल्याला हप्ता भरायचा आहे, त्यासाठी आपल्याला बिझनेस करायचा आहे. त्यामुळे लोन असलं पाहिजे. आणि अनेक बँका आहेत, अनेक पतसंस्था आहेत ज्या खूप चांगल्या तऱ्हेने काम करतात. आपल्याकडचं पण नाव घ्यायलाच पाहिजे असं मला वाटेल की आपल्याकडची स्वामी स्वरूपानंद पतसंस्था, ज्यांचं आज खूप मोठं नाव आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बाहेर सुद्धा आहे, त्याचे जे ॲडव्होकेट दीपक पटवर्धन संचालक आहेत, तर त्यांच्याकडे मी घेऊन गेलो होतो हा विषय. तर त्यांनी लगेच सांगितलं, गौरव तू असं काहीतरी नवीन करतोयस, प्रोजेक्ट रिपोर्ट आणून दे, 100% तुला फंडिंग. अनेक बँकांचे दरवाजे ठोठवले होते
पण त्यांना जी, आणि असं पण एक मी या माध्यमातून सांगू इच्छितो की एखाद्याला जर स्टार्टअप करायचं एखाद्या, तर त्याची मानसिकता अशी होती की एवढं सगळं द्यायचंय त्याच्यानंतर मिळणार आहे, मग नक्की म्हणजे काय ही गोष्ट आहे, एवढा मी काही गुन्हा करतोय का, एखादं लोन मागतोय. इझी प्रोसेस झाली पाहिजे. बरोबर. आज बँका तारण मागतात, माझं काही म्हणणं नाही, पण त्याची कुठेतरी शिथिलता थोडीशी आणली पाहिजे. आज पतसंस्थेत गेल्यानंतर दीपकजींनी साधं माझं 3 वर्षाचे ITR किंवा जे काही तुझ्याकडे आहे ते घेऊन ये, तुला मी लोन देण्याची व्यवस्था करतो, अगेन्स्ट काय मॉर्गेज असेल काय असेल, पण अतिशय कमी कागदपत्रांमध्ये, कमी काही डिपॉझिटमध्ये मला लोन देऊ केलं. आणि त्या बॅक सपोर्टवर आज माझं काय झालं की नाहीतर काय होतं, ते बँक चार्जेस किंवा हे जे काही एवढं भरायला लागतात, म्हणजे बिझनेस करायचा कशासाठी, तर ह्यांचे हप्ते भागवायचे, ह्यांचे चार्जेस द्यायचे आणि मग बिझनेस करायचा. पण त्याच्याऐवजी अशा कोणी व्यक्तींनी समाजात पुढे येऊन जर मदत देऊ केली, जसं आज दीपकजींनी आम्हाला कायम त्यांची मदत असते, तर अशा लोकांकडे स्टार्टअप ज्या मुलांना करायचं तुमचा प्रश्न होता, तर त्यासाठी जी फंड मॅनेजमेंट आहे, त्यासाठी पतसंस्था असतील, बँका असतील, त्यांच्याकडे जाऊन जर व्यवस्थित तुम्ही तुमचा प्रोजेक्ट मांडलात, तर त्या नक्की तुम्हाला मदत करू शकतील. आणि स्टार्टअप करताना एक मात्र लक्ष ठेवलं पाहिजे की दिलेला शब्द, दिलेली वेळ, तुमचा प्रामाणिकपणा, ह्या प्रचंड जपण्याच्या गोष्टी आहेत. एकदा तुम्ही शब्द दिलात का नाही समोरच्या माणसाला, मग तुमचं काही येऊ दे, ती गोष्ट तुम्हाला पूर्ण करायलाच पाहिजे. त्याची वेळ पाळलीच पाहिजे, प्रामाणिकपणेच काम केलं पाहिजे. तुम्ही जर आज फसवलं तर कधी ना कधी तुम्ही कसं तरी फसले जाणार आहात. बरोबर. आणि पेशन्स, जे आता मी एकसारखं सांगतोय, पण पेशन्स जर ठेवले तर स्टार्टअप केल्यानंतर मला नाही वाटत की कोणती गोष्ट अशक्य आहे असं मला वाटत नाही. फक्त त्याचा अभ्यास मात्र तुम्ही जसं मगाशी म्हणालात, खूप अभ्यास केला तर अशक्य असं मला काही त्याच्यात वाटत नाही. येस, मला वाटतं सर्व स्टार्टअप करणाऱ्यांसाठी, नवीन उद्योजकांसाठी आणि जुन्या उद्योजकांसाठी सुद्धा ही खूप काही शिकवणारी गोष्ट होती. तर आता आपण इंटरव्ह्यूच्या लास्ट पार्टकडे आलोय आणि तो Yes. म्हणजे बाउन्सर आहे, रॅपिड फायर आहे. येस. तुम्हाला याबद्दल काही वाटतं ते तुम्ही एका शब्दात किंवा एका ओळीमध्ये सांगावं अशी अपेक्षा आहे. माझा पहिला प्रश्न आहे, गौरांग म्हणजे? सतत नवीन नवीन काहीतरी करत राहणारा, व्यवसाय म्हणजे? जो खूप काही शिकवून जातो आपल्याला. तुमचा बिगेस्ट सपोर्ट? अर्थात माझी फॅमिली, आई बाबा, बायको, मुलगी. येस. तुमचे बिगेस्ट क्रिटिक? सी. येस. त्याला म्हणणं आरसा दाखवणारा माणूस. यानंतरचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, दीप्ती मॅडमला लॉंग वेकेशनला कधी घेऊन जाणार? मॅडम बघतायत. लवकरच. नाही, एक तारीख दिलीत, महिना दिलात तर बरं होईल. येणाऱ्या गणपतीनंतर. ओके. व्यवसायातील सर्वात आनंदी क्षण? ज्या दिवशी अनबॉक्सला बाबांनी ऑर्डर दिली पहिली आणि 46 ऑर्डर जनरेट झाल्या, तो. येस. सर्वात कठीण क्षण व्यवसायामधला? ज्या दिवशी माझा एक मुलगा, आपल्या इथल्या एका, मी ते एरियाचं नाव नाही सांगणार, प्रचंड त्या दिवशी रत्नागिरीत पाऊस पडला आणि तो मुलगा म्हणजे माझ्याकडे मॅनेजर होता, तो स्वतःची 4 व्हीलर शेवटी काढून एक ऑर्डर जाऊ शकत नव्हती, तरी पण त्या परिस्थितीत तो माणूस तिथे भुकेला आहे, त्याला जाऊन आपल्याला ऑर्डर द्यायची, त्यासाठी तो ऑर्डर घेऊन गेला. आणि समोर गेल्यानंतर समोरच्या व्यक्तीने त्याला सांगितलं की तुम्ही वेळेत नाही आलात, हो, तर मला ही ऑर्डर नको. कमीत कमी तो परिसर, तेव्हा आम्ही खूप लांब ऑर्डर करायचो, कमीत कमी इथनं 15 किलोमीटरच्या वर आम्ही ऑर्डर दिली होती. त्या कंडिशनमध्ये भिजत तो मुलगा ती ऑर्डर घेऊन तिथनं खालीमान करून आलो. आम्ही सगळ्यांनी प्रचंड प्रयत्न केले ती ऑर्डर जाण्यासाठी, आणि तेव्हा तो आला परत आणि मला म्हणाला की गौरंग दादा असं झालं. म्हटलं ठीक आहे. म्हणजे ह्या मानसिकतेचं खूप वाईट वाटलं की आपण प्रचंड काहीतरी चांगलं करायच्या दृष्टीने लोकांसमोर जातो आणि लोक असं एकदम सांगतात की तुम्ही वेळेत नाही आला. तेव्हाची परिस्थिती पण त्यांनी बघितली नाही. इतकं कसं होतं की 1 फुटावरचं दिसत नव्हतं. तेव्हा तुमच्या पुढे जाऊन माझ्या मुलाने ऑर्डर दिली, तुम्ही सांगता की वेळेत मला ऑर्डर नकोय. 1700 रुपयाची ऑर्डर होती, 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यानंतर ठरवून घेतात आम्ही जाणं बंद केलं की आपल्याला नाही करायची डिलिव्हरी आपल्या तिकडे. त्या दिवशी खूप वाईट वाटलं. या मानसिकतेचं अशाही प्रसंगातनं जायला लागतं. असं अनेक येऊन घेतला हा एक प्रसंग. येस. व्यवसायासाठी रत्नागिरी कशी आहे? अतिशय सुंदर. फक्त ती त्या परीने लोकांनी त्याकडे बघितलं पाहिजे, तर अतिशय चांगली संधी येऊ शकते. येस. तुमच्या व्यवसाया व्यतिरिक्त छंद? माझी एक अकादमी आहे, अन्नपूर्णा प्रभू संगीत कला विद्यापीठ संगीत मंडळातर्फे चालवली जाते. तर ती चालू केली आणि मी स्वतः एक कीबोर्ड प्लेअर आहे, हार्मोनियम वाजवतो. तर हा छंद जोपासणं हा एक माझा आवडता म्हणाला छंद आहे.
पण नाईलाजाने म्हणजे वेळच होता, वेळ नाही. त्याच्याने मला मिळत नाही. येस. आता भविष्यातले प्लॅन. याचं एक म्हणजे माझ्या दृष्टीने आता तरी मी म्हणतो की शेवटचं मॉडेल आहे की अनबॉक्स सर्व्हिसेस नावाचं एक ऍप जे पूर्णपणे तयार आहे, जे फक्त लॉन्चिंग फेज मध्ये आहे, ते लवकरात लवकर मला लोकांसमोर आणायचं, जे काही कारणाने येत नाहीये, पण काहीच दिवसात मी ते लोकांसमोर आणणार आहे. क्या बात आहे. सर, तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि मला सगळ्यांना सांगायला हे खूप आवडेल की आज सरांसोबतचा जो संवाद होता, जे कन्व्हर्सेशन होतं ना, तो व्यवसायाचा एक मास्टर क्लास होता. तुम्ही व्यवसायामध्ये किती बारीक बारीक गोष्टी केल्या पाहिजेत, अभ्यास कसा केला पाहिजे, आणि लीडरचं एक सगळ्यात मोठं सर जे लक्षण असतं ते म्हणजे कृतज्ञता. व्यवसायाच्या प्रत्येक टप्प्यावरती सरांना ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या लोकांचं सर नावोल्लेख अगदी आवर्जून करत होते, त्यांचे आभार मानत होते. आणि त्यांच्या वडिलांकडून त्यांच्यासाठी आलेली एक गोष्ट की सतत आपले कान, नाक, डोळे उघडे पाहिजेत. आणि सरांचे डोळे हे उघडे असल्यामुळे त्यांना जे प्राप्त परिस्थितीमधले जे प्रॉब्लेम्स आहेत, जे गॅप्स आहेत, ते व्यवस्थित दिसत होते. हे इतरांना पण दिसतच होते असतील, पण त्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघण्याची जी दृष्टी त्यांना वडिलोपार्जित आली, आणि त्यावर ह्यांचं सरांचं धाडस आणि नवीन तंत्रज्ञानाला स्वीकारायची सरांची वृत्ती, याच्यामधूनच हे अनबॉक्स आज इतक्या मोठ्या नावारूपाला आलेला आहे. आणि मला वाटतं ही वृत्ती सरांकडून घेण्यासारखं आहे. सर, तुमची पॉझिटिव्हिटी, तुमच्याकडनं ही नवीन व्यवसाय करण्याची सततची नवीन शोधण्याची वृत्ती, ही मला वाटतं आजच्या एपिसोड मधलं सगळ्यांसाठी असलेलं फार मोठं व्हॅल्यू एडिशन आहे. तुम्हाला तुमच्या संपूर्ण पुढच्या प्रवासासाठी, तुमच्या नवीन प्रोजेक्टसाठी, स्वप्नांसाठी आमच्या एक पान प्रेरणेच्या संपूर्ण टीम कडून खूप खूप शुभेच्छा. सर, तुमच्या अतिशय व्यस्त अशा वेळापत्रकामधून आमच्यासाठी वेळ दिलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि एक छोटीशी प्रेमाची भेट आमच्या एक पान प्रेरणेचे या युट्यूब चॅनेलकडून तुमच्यासाठी. थँक्यू. येस. आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ टायर्स यांच्याकडून एक छोटंसं गिफ्ट वाउचर.